ज्याला आपले हातपाय महिन्याकाळ पूर्ण होत असते त्यामध्ये झणझणाट होत असते किंवा असे वाटते की त्यामधून करंट दौडत आहे. हे न्यूरोपॅथी असू शकते. काही वेळेस नसा आखडतात, त्यामध्ये आग होत असते किंवा नसा दुखत असतात. या समस्या जास्त करून डायबिटीज, व्हिटॅमिन किंवा मिनरल्सची कमी असणे किंवा रक्ताची कमतरता ह्यामुळे होऊ शकते. सुरुवातीला याला बरेच लोक सहजतेने घेतात, पण जास्त दिवस झाल्यावर ही स्थिती गंभीर होऊ शकते आणि आपणास दररोजचे काम करण्यात कठीण होऊन जाते. असे झाल्यामुळे चालणे, फिरणे, बैठणे, शिडी चढणे किंवा आराम करण्यास कठीण होऊ लागते. याकरता आपण काही खाण्याच्या पदार्थापासून आपणास आराम मिळण्यास फायदा होऊ शकतो. मॅग्नेशियम आपल्या नसांना शांत करण्यासाठी, मांसपेशींचे कार्य सुधारते आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत होत असते. हे पोषक तत्व पालक, बदाम, काजू, भोपळ्याच्या बिया, ब्राऊन भात आणि क्विनोआ यामध्ये असते. पालकाच्या पाने घेऊन त्यांना बारीक चिरा, बदामाचे काही तुकडे, काजू आणि पनीर टाका. त्यावर थोडे ऑलिव्ह ऑइल किंवा लिंबाचा रस टाका. याला सॅलडसारखे खा. व्हिटॅमिन बी वाले पदार्थ. व्हिटॅमिन B1, B6 आणि B12 नसांमध्ये ताकद देत असतात आणि रिपेअर करण्यास मदत होत असते. दूध, पनीर, दही, पालक, चणे, लाल प्युरी, शिमला मिरची आणि सनफ्लॉवर. आपण जेवणास पालक, चणे आणि शिमला मिरची, सलाड आणि पनीर मध्ये ग्रीन पनीर, चिकन आणि ब्राऊन भात खाऊ शकता. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे नसांची देखभाल करते आणि ब्लड सर्क्युलेशन चांगले ठेवण्यास मदत होत असते. याचा उपयोग करण्यासाठी अळशीच्या बियांना हलके भाजून घ्या. यानंतर मिक्सरमध्ये काढून एक पॅक डब्यात ठेवा. दररोज अर्धा किंवा 1 चमचा हे पावडर दूध किंवा दही किंवा पाण्यासोबत घ्या. तसेच अद्रक मध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. ते नसांमधील सूज आणि दुखणे कमी करण्यास मदत करत असते. हे एक नैसर्गिक पेनकिलर सारखे काम करत असते. याचा उपयोग करण्यासाठी 1 चमचा बारीक केलेले आले घ्या. त्यामध्ये 1 इलायची टाकून त्यामध्ये टाका आणि 5 मिनिटे चांगले उकळा. त्यानंतर गाळून घेऊन दिवसात 2 वेळा हे प्या. तसेच हळदमध्ये करक्युमिन नावाचे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट असतात. ते नसांमधील सूज कमी करण्यास मदत होत असते आणि नसांना डॅमेज होण्यापासून वाचवते. एका रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की दबलेली नसांचे दुखणे कमी करण्यासाठी आणि नसांचे कार्य सुधारण्यास मदत होत असते. त्याकरता 1 ग्लासात गरम पाणी किंवा दूध घेऊन 1 चमचा हळद टाका आणि त्यामध्ये 1 चुटकी काळी मिर्च आणि 1 चमचा मध टाका. हे चांगले मिक्स करून घ्या. त्याला रात्री झोपण्याआधी हे प्या. दबलेले नस खोलण्यासाठी आपण पानामध्ये जो चुना वापरतो या गोष्टीकडे लक्ष असू द्या की चुना हा सेंटवाला घेऊ नका. हा चुना मध्ये पाणी, दही, तुळशी ज्यूस बरोबर घेऊ शकतो. आपण 1 दिवसासाठी 1 गव्हाचा दाणा एवढा चुना घ्या आणि हे सकाळी रिकाम्या पोटी प्या. आपण दबलेली नस खोलण्यासाठी मदत होईल. दबलेली नस खोलण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आपण पळझटक्याचे काही पाणी घेऊन त्याला चांगले उकळी येऊ द्या. कोमट झाल्यावर ते पाणी गाळून घ्या आणि हे पाणी दिवसात 3 ते 4 वेळेस प्या. तसेच मेथीच्या बिया नसांच्या दुखण्यापासून आराम मिळण्यास फायदेशीर असतात. ह्या मेथीच्या बिया पाण्यात भिजत घाला. भिजल्यावर त्यांना मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट बनवा. जिथे दुखत असेल त्या ठिकाणी ही पेस्ट लावा. त्याचे कॉटनच्या कपड्यात शेंदूर मीठ टाका आणि 1 गरम पाण्यात बादलीत ही पोटी टाका. ह्या पाण्याने आंघोळ करा किंवा 30 मिनिटे त्या पाण्यात बसा. आपली दबलेली नसांच्या दुखण्यापासून आराम मिळण्यास मदत होईल. आपण हे घरगुती उपाय करून दबलेली नस मोकळे होण्यास आपणास मदत होईल.